हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. अमोघा, ज्याचे पूजन, स्तवन, स्मरण इत्यादी केले असता ते कधीही वाया जात नाही, सर्वदा लाभदायकच होते. शरपंजरी पडलेले पितामह भीष्म अर्जुनाला सांगत आहेत की जो भक्तीने त्या अव्यय पुरुषाचे नित्य पूजन करतो, त्याचेच ध्यान, स्तवन करतो, त्यालाच उद्देशून यज्ञ यागादी कृत्ये करतो, तो सर्व दुःखातून पार होतो. यापेक्षा मनुष्य जीवनात सर्वसामान्यपणे अधिक काय अपेक्षित असते? हे झाले पितामह भीष्मांचे अर्जुनाला दिलेले वचन. पण प्रत्यक्ष भगवंतच गीतेच्या 2ऱ्या अध्यायात अर्जुनास आश्वासित करतात की स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या कर्मयोगरूप धर्माचे थोडेसेही साधन जन्म मृत्यूरूप मोठ्या भयापासून रक्षण करते. ज्ञानदेव आपल्या टीकेत म्हणतात, दीपकलिका धाकुटी परी बहु तेजाने प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये. तेव्हा ज्याला मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्यायचे आहे त्याने कुठलीही सबब न सांगता साधना, उपासना करीत जावी. प्रतिदिनी, प्रतिक्षणी ती वर्धिष्णू कशी होईल असे आवर्जून पाहावे. मुंबईमध्ये लोकलमध्ये बसल्यावर चक्क भजन करणारे अनेक समूह आहेत. पुण्यात टाटा मोटर्स, बजाज ऑटो इत्यादी कारखान्यात बसमधून जाताना गणपती अथर्वशीर्ष म्हणणाऱ्या व्यक्ती समूह आपण पाहिले असतील. आंघोळीच्या वेळी डोक्यावर पाण्याचा तांब्या ओतून घेतल्यावर व नित्य पूजा संपेतो विष्णू सहस्रनाम म्हणणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या परिचयाच्या असतील. आपल्या दुचाकीवरून कामाला जाताना रामरक्षा, व्यंकटेश स्तोत्र इत्यादी प्रसादिक स्तोत्रे वैखरी वाणीने हळुवारपणे म्हणणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. या सर्वांना जणू मनोमन ठाऊक असते की माझ्या या स्मरणाची नोंद तो नक्कीच ठेवत आहे. यातून काय साधते तर व्यर्थ विचारात वेळ जात नाही, कार्यालयीन अंतर तर कापले जातेच, सत्प्रवृत्तीकडे, सद्विचारांकडे मन ओढून घेते, मनास स्थिरता लाभते. या नामापाठीमागे किती मोठा विचार आहे हे जाणून आपण त्यांच्या चरणी लीन होतो. हरिओम.